स्वप्नातली गोष्ट खरी ठरल्याचा एक अकल्पनीय प्रकार कोकणातल्या खेडमध्ये घडलाय। खेड तालुक्यातील भोसते घाटामध्ये पुरुषाचा सापळा आणि कवटी आढळून आली आहे। सिंधुदुर्गातल्या एका व्यक्तीला स्वप्नामध्ये मृतदेह दिसल्याचा दावा करण्यात येतोय। सावंतवाडीच्या योगेश आर्या या व्यक्तीचा पोलीस स्टेशनमध्ये येऊन जबाब नोंदवला गेलाय। वारंवार स्वप्न पडतात, खेड स्टेशन समोर डोंगरामध्ये पुरुषाचं प्रेत आहे असं या स्वप्नात दिसतं, असं योगेशनं आपल्या जबाबात म्हटलंय। या योगेशच्या जबानीचा एफआयआर मध्येही उल्लेख करण्यात आलाय आणि योगेशच्या जबानीप्रमाणे रेल्वे स्टेशनच्या डोंगरामध्ये मृतदेह आढळून आलाय। अमोल मोरे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अमोल, कल्पनेच्या पलीकडची ही घटना आहे। योगेशनं आपल्या जबाबात नेमकं काय म्हटलं? प्रज्ञा, झालं असं की काल ही बॉडी जी आहे, डेड बॉडी किंवा तिचा सांगाडा जो आहे तो या भोसते घाटामध्ये आढळून आला होता। दोरीला लटकलेल्या अवस्थेत हा सांगाडा किंवा ती जी बॉडी आपण म्हणतो कुजलेल्या अवस्थेमध्ये ती होती। अर्थात याबाबत ज्या मुलानं फिर्याद दिली किंवा एफआयआर दिली त्याच्या म्हणण्यानुसार असं होतं की सदरचा जो मुलगा आहे की जी व्यक्ती आहे ती माझ्या स्वप्नात येत होती आणि त्यामुळं मला मदत करा असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यानुसार मी एफआयआर देत आहे किंवा ती एफआयआर मध्ये तशी नोंद केलेली आहे। आणि तशी नोंद किंवा ती जी जबाब जो आहे या व्यक्तीचा तो पोलिसांना 30 वर्षाचा तरुण होता तो पोलिसांनी नोंदवून घेतला आणि तसा उल्लेख एफआयआर मध्ये केलेला आहे। आणि ज्यावेळेला घटनास्थळी पाहणी केली तेव्हा त्या ठिकाणी कुजलेल्या अवस्थेतला एक मृतदेह जो आहे तो त्या ठिकाणी आढळून आलेला आहे। अर्थात या प्रकरणाचा तपास अध्ययन सुरू आहे। आपण पीआय जे आहेत खेड पोलीस स्टेशन यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, त्यांनी असं सांगितलं की या प्रकरणाचा संपूर्ण तपास जो आहे तो सध्याच्या तरी सुरू आहे। पण महत्वाची इंटरेस्टिंग गोष्ट हीच आहे की एक तरुण सांगतो की माझ्या स्वप्नात कोणतरी येतोय, मग ती याचना करतोय आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर ही बॉडी जी आहे ती आढळून आलेली आहे। पण यातल्या इंटरेस्टिंग गोष्टी किंवा यातला नेमका त्या मुलाला नेमकी ती बॉडी कशी दिसली, नेमकं त्यातलं तथ्य काय आहे हे आणखीन तपासांती बरोबर आहे। हे सगळं गूढ आहे आणि हे गूढ तपासांती उकलेल अशी अपेक्षा आहे। अमोल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।